हाय फ्रेंड, आजचा डे 7चा वर्कआउट. तर स्टार्टिंग आज थोडी लेटच झाली, तरी स्टार्ट करूया 7 डेचा वर्कआउट वॉर्मअपने फुल ज्या पद्धतीने आपल्याला बॉडी स्ट्रेच करता येईल त्या पद्धतीने आपण वॉर्मअप निवडावे, जेणेकरून आपल्या बॉडीला पण त्याची सवय होऊन जाईल रोज. आणि मग आपल्याला सुद्धा जेव्हा आपण वर्कआउट करायच्या वेळी आपल्याला काही पेन जाणवणार नाही, बॉडी पेन वगैरे जाणवणार नाही. अशा पद्धतीने झाल्यावर साईड टो टच करायचं आहे. साईड टो टचचे 50 मारायचे. आज डे 7 असल्या कारणाने थोडे वाढत कंटिन्यू करून आपले एक्सरसाइजचे काउंटिंग वाढवायची आहे. आज 17 मारले, 70 फुल करायचं आहे. त्यानंतर सूर्यनमस्कार मारलेत. सूर्यनमस्कार 10 ते 15 अशा पद्धतीने जेवढे फास्ट सूर्यनमस्कार मारता येतील तेवढे फास्ट मारण्याचा प्रयत्न करायचा, जेणेकरून आपल्याला मध्ये थकवा किंवा बॉडी पेन जाणवणार नाही. फास्ट केल्याने आपल्या बॉडीला सवय होते आणि फास्ट केल्यामुळे आपल्याला म्हणजे आपण मध्ये थांबतो, मग आपल्याला मध्ये थांबायचा काही चान्स नसतो. फास्ट केल्यामुळे आपल्याला काउंटिंग पण वाढते आणि आपलं बॉडी आपल्याला साथसुद्धा देत असते. अशा पद्धतीने सिटिंग आसनमध्ये स्ट्रेचिंग करून घ्यायची आहे फुल पायांची. साईड टू टच अशा पद्धतीने फुल साईडला स्ट्रेच झालं पाहिजे. हे सुद्धा 50 किंवा 70 मारायचे आहेत. त्यानंतर अल्टरनेटिव टच, हे सुद्धा 50 किंवा 70 यामध्ये मारायचे आहे. आज 100 झालेत माझ्याकडून. या पद्धतीने पाय मच्छिंद्रासन या पद्धतीने. त्यानंतर भुजंगासन सुद्धा 50 किंवा 70 मारायचा प्रयत्न करायचा आहे. या पद्धतीने फुल बॉडीला त्याची सवय होऊन जाते. कमरेचा जो बॅक पेनचा जो त्रास असतो तो कमी होण्यास मदत होतो. थोडी स्ट्रेच करून घ्यायची बॉडी मध्ये. त्यानंतर पायाचे व्यायाम, सायकलिंग, सर्कल या पद्धतीने. मर्कटासनचे 3 प्रकार जे आपण रेग्युलर करतो ते या पद्धतीने. त्यानंतर सेकंड या पद्धतीने. त्यानंतर थर्ड, अशा पद्धतीने कंटिन्यू करायचं आहे. त्यानंतर चक्रासन, जेवढं होईल तेवढं पायांमध्ये डोकं टाकण्याचा प्रयत्न करायचा. जेवढं शक्य होईल तेवढं मध्ये डोकं टाकण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर सर्वांगासन. स्टार्टिंगला थोडं तुम्ही भिंतीच्या सहाय्याने जरी केलं तरी चालेल, कारण एकदम डायरेक्टली होत नसतं. म्हणजे ते केलं तर बॉडी पेन होतं. सिटिंग आसनामध्ये मी थोडं ॲड केलं आहे. सिटिंग आसनामध्ये याने पोटावर जोर पडतो आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते. अशा पद्धतीने पासून घेतलं आहे.
गोमुखासन, त्यानंतर मंडूकासनमध्ये फुल आपलं जे पचनक्रिया असते ते इन्क्रीज होण्यास मदत होते अशा पद्धतीने. त्यानंतर अप्पर साईड एक्सरसाइज या पद्धतीने 30 सेकंदाच्या हे एक्सरसाइज आहेत. फुल हँडची एक्सरसाइज, बॅक पेन, स्टमक, फुल एक्सरसाइजने होत असते. थोडं स्ट्रेचिंग या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक एक्सरसाइज 30 सेकंद करायचे आहेत. हा वर्कआउट तसा 1 तासाचा जातो. आपण रोज नियमित तरी आपण 45 सेकंदाचा वर्कआउट नेहमी म्हणजे रेग्युलर केला पाहिजे. त्याच्यापेक्षा जास्त केला तर चांगलीच गोष्ट आहे, पण बॉडीला सवय पडेपर्यंत 45 मिनिटचा वर्कआउट नेहमी करणं गरजेचं आहे. त्यानंतर थोडं कपालभाती, अनुलोम विलोम 5-5 मिनटं या पद्धतीने. त्यानंतर भ्रामरीने एकाग्रता वाढते आपली. लास्टला ओंकारचा जप, थोडं मोटिवेशन मिळण्यासाठी या पद्धतीने. चला तर डे 7चा वर्कआउट अशा पद्धतीने मी कंप्लीट केला. तर भेटूया नेक्स्ट वर्कआउटला. थँक्यू.